नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या भागात आपण बघणार आहोत नितांत सुंदर चवीचं चिंचेचं लोणचं. अतिशय युनिक आणि जबरदस्त टेस्टी असणारं हे लोणचं झटपट बनतं आणि याची टेस्ट इतकी भन्नाट आहे की तुम्ही ताट वाढण्याआधी याची बरणी आठवणीनं टेबलवर घ्यायला विसरणार नाही. तर चला बघूया यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची साधी सोपी कृती. बघा किती छान भन्नाट दिसते. नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि कशी बनली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 कप चिंच घेतली आहे मी. त्याची टरफलं, दोरे आणि चिंचोके काढून टाकायचे आहेत. स्वच्छच आहे, पॅकेटची चिंच आहे ही, तरीसुद्धा चेक करून घ्यायची आहे. आणि हा आहे सेंद्रिय गूळ. तुम्ही कोणत्याही प्रकारचा गूळ घेऊ शकता, पण या गुळामुळं टेस्ट छान येते. 1 चमचा आहे काश्मीरी मिरची पावडर, हळद पावडर, हिंग, दालचिनी पावडर आहे 1 चमचा, 1 चमचा जिरे आणि मोहरी डाळ 1 चमचा. त्यानंतर सुंठीचा 1 तुकडा आहे, पांढरे मिरे, काळे मिरे, दालचिनी, थोडासा जायपत्रीचा तुकडा आहे आणि वेलची आहे 3-4 हिरवी वेलची घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी हे ताट मी बाजूला ठेवते आणि सुंठ आपल्याला ठेचून घ्यायची आहे, कारण अशीच जर ती आपण मिक्सरला लावली तर मिक्सरचं पातक खराब होईल. त्यामुळं काळजीपूर्वक सुंठ आधी ठेचून घ्या. हे जे मसाले आपण घेतलेले आहेत याच्यामुळं चिंचेचं लोणचं इतकं छान भन्नाट चवीचं होतं ना की त्याची चव आपण विसरू शकत नाही. जायपत्रीचा तुकडा, दोन्ही प्रकारचे मिरे, काळे आणि पांढरे, आणि लवंगा मी ठेचायला घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला भरडसर कुटून घ्यायचं आणि मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. बघा आता झालेली आहे पावडर. चाळून घेऊया, कारण सुंठीमुळं यामध्ये धागे असतात, ते चाळून घेतले पाहिजेत. आता हा चोथा टाकायचा नाही, हा चहामध्ये वापरा, चहा छान होतो. खूप सुंदर चहा बनतो या चोथ्याचा, टाकू नका अजिबात. व्यवस्थित ही पावडर आपण चाळून घ्यायची आहे. या मसाल्यामुळंच लोणच्याची चव अगदी छान आणि भन्नाट लागते. ज्याला कुणाला तुम्ही हे लोणचं खायला द्याल, हे कसं बनवलं याची रेसिपी ते नक्की विचारतील, ते याच मसाल्यामुळं. आता गूळसुद्धा थोडंसं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे, त्यामुळं तो लवकर विरघळेल. कढई तापायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी तुम्हाला चिंच दाखवते. चिंचेचे दोरे आणि टरफलं मी बाजूला काढून घेतलेली आहे. पॅकेटची चिंच असल्यामुळं स्वच्छच होती ही. आणि त्याचबरोबर गूळसुद्धा मी क्रश करून घेतलेला आहे. बघा, असा गूळ क्रश करून घ्या म्हणजे तो लवकर विरघळणार आहे. आता गुळाच्या निम्मं आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही ज्या प्रमाणात लोणचं बनवणार असाल त्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्या आणि गुळाच्या निम्मं पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर पाक लवकर बनू शकणार नाही, त्यामुळं पाणी निम्म्याच प्रमाणात घ्या. आता व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळं कोणत्या स्टेजला पाक कसा बनला हे तुम्हाला कळेल. रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये कळवा की रेसिपी कशी बनली. नक्की लाईक करा रेसिपी आणि त्यानंतर हाईप बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. गॅस मोठा ठेवला आहे मी सुरुवातीला. गुळाचे खडे पटकन विरघळावेत म्हणून आपल्याला गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे. आता इथून पुढे काळजीपूर्वक बघा. सुंदर चवीचं लोणचं तयार होतं. नक्की ट्राय करा ही रेसिपी. सेंद्रिय गूळ घेतल्यामुळं याची चव काही वेगळीच होते. गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे, पण अजून पाक बनलेला नाही. एकतरी पाक होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक गूळ विरघळून घ्यायचं आहे. कच्च्या पाकात जर तुम्ही चिंच मिक्स केली तर लोणचं टिकू शकणार नाही, त्याला बुरशी चढायला सुरुवात होईल. त्यामुळं काळजीपूर्वक पाक बघा. गूळ विरघळला आहे, पण याची तार बनेपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थित मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. आता गॅस मीडियम केला आहे मी. मीडियम गॅसवर तार पकडेपर्यंत आपल्याला पाक व्यवस्थित ढवळून घेत राहायचं आहे. काळजीपूर्वक बनवलं
तर लोणचं वर्षभर टिकतं, फ्रीजच्या बाहेरसुद्धा वर्षभर टिकतं. त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी. याच्या आधी लसूण लोणच्याची रेसिपी अपलोड आहे, तीसुद्धा एकदा नक्की विजिट करा. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर 4-6 पाकळ्या लसणाच्यासुद्धा ठेचून घातल्या तर चालणार आहेत, पण मी नुकतंच लसणाचं लोणचं बनवल्यामुळं यामध्ये लसूण वापरलेला नाही. आवडत असेल तर आल्याचे तुकडे टाकले तरी चालणार आहे, पण बऱ्यापैकी आपण सुंठ वापरलेली आहे. बघा आता पाक पकडायला सुरुवात झालेली आहे. चेक करूया. बघा शेवटचा थेंब उशिरा पडतोय आणि तार थोडी थोडी बनायला सुरुवात झालेली आहे. हाताने चेक करू नका, गुळाचा खूप चटका बसतो, त्यामुळे असं चमच्यानेच चेक करा. बघा तार दिसते आता व्यवस्थित. दालचिनी पावडर टाकूया पाव चमचा. त्यानंतर 1 चमचा हिंग टाकायचा आहे. हिंग अवश्य टाका, त्यामुळे लोणचं टिकतं. छोटा चमचा आहे हा. 1 चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकले. पांढरं मीठ टाकले. काळं मीठसुद्धा टाकायचं आहे आठवणीनं. काळ्या मिठामुळं टेस्ट खूपच सुंदर येते. पाक झालेला आहे तयार. आता गॅस बंद केला आहे मी. आता यामध्ये चिंच मिक्स करून घेऊया. बघा रंग किती सुंदर आला आहे. अजून यात मसाले टाकणं बाकी आहे. जसजसं थंड होईल तसं हे लोणचं घट्ट होतं. आता हे थंड करायला आपण बाजूला ठेवून देऊया. तवा ठेवला आहे मी गरम करायला. गरम झाल्याबरोबर यामध्ये 1 चमचा जिरे गरम करून घ्यायचे आहेत. जिरे खूप करपू द्यायचे नाहीत. जिरे जर करपले तर लोणचं खूप खराब लागतं, करपट लागतं, कडवटसुद्धा लागू शकतं. त्यामुळे तवा गरम झाल्याबरोबर काळजीपूर्वक जिरे फक्त गरम करून घ्यायचे. अर्धा चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत. मेथी दाणेसुद्धा गरम करून घेऊया. खूप जास्त भाजले तर कडवट लागू शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक मसाले फक्त गरम करून घ्या. गॅस मीडियम ठेवलेला आहे मी. ही स्टेज खूप महत्त्वाची असते. मसाले जर करपले तर लोणचं बिघडू शकतं. 1 चमचा बडीशेप टाकलेली आहे आणि पाव चमचा ओवा. सगळे मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. आता हे मसाले मी असे अख्खेच टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भरड क्रश करून टाकले तरी चालणार आहे, पण अख्खे टाकल्यानंतर छान लागतं लोणचं. दाताखाली बडीशेप ओवा आल्यानंतर तर अख्खेच टाका. आता तवा बंद केलेला आहे मी आणि यामध्ये मोहरी डाळ टाकून घ्यायची आहे. तवा गरमच आहे, त्यामुळं मोहरी डाळ पटकन गरम होते. मोहरी डाळ नाजूक असल्यामुळं ती सेपरेट भाजण्याची काहीच गरज नाही. गरम तव्यामध्ये फक्त पसरून ठेवा, म्हणजे ती व्यवस्थित गरम होते. आता गॅस बंदच आहे. कढई पुन्हा मी इकडं ठेवलेली आहे गॅसवर, पण गॅस बंद आहे हे लक्षात घ्या. मगाशी आपण जी पावडर बनवून ठेवली होती, सुंठ, दोन्ही प्रकारचे मिरे, वेलची, लवंग, ती पावडर आहे ही. ती आपल्याला हव्या त्या प्रमाणात टाकायची आहे. मी 2 चमचे टाकलेले आहे. आणि हे आत्ता भाजून ठेवलेला मसाला थंड झालेला आहे, तो 1 चमचा टाकायचा आहे. खूप छान बनतं हे लोणचं. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर सुगंध येतोय. परफेक्ट बनलेली आहे रेसिपी. अतिशय सुंदर मसाला तयार झाल्यामुळं लोणचंसुद्धा भन्नाट चवीचं आणि अतिशय सुंदर झालेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थंड झाल्याशिवाय बरणीत भरायचं नाही.
थंड झाल्यानंतर हे खूप घट्ट होतं. बघा मी जवळून दाखवते तुम्हाला. थोडं अजून तिखट हवं असेल तर काश्मीरी मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन भन्नाट लोणच्यासह. तोपर्यंत निरोप घ्या.